नमस्कार मित्रांनो, अपंगत्व निवृत्ती वेतन योजनेची माहिती आपण बघणार आहोत. अपंगत्व योजना फेब्रुवारी 2009 रोजी केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली ग्रामीण विकास मंत्रालयाने आपल्या देशातील अपंगांना आधार देण्यासाठी सुरू केली होती. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आलेली ही योजना अपंग व्यक्तींना त्याच्या जीवनाच्या समृद्धीसाठी मासिक पेन्शन प्रदान करते. कोणतीही दिव्यांग व्यक्ती ज्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि 80% किंवा त्याहून अधिक दारिद्र्य रेषेखाली संबंधित असलेले अपंग व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर महाराष्ट्रातील अपंग पेन्शन योजनेचे फायदे आहेत ते सांगतो तुम्हाला मित्रांनो. नंबर 1 आहे केंद्र शासनाकडून जनतेला आर्थिक मदत केली जाईल. नंबर 2 आहे शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे लोक अपंग असूनही स्वबळावर राहू शकतात. आणि नंबर 3 आहे 18 ते 79 वर्ष वयोगटातील लोकांना 300 रुपये दिले जातात, तर 79 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना 500 रुपये दिले जातात. तर महाराष्ट्रातील अपंग पेन्शन योजनेसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे: BPL कार्ड लागणार आहे, आधार कार्डची झेरॉक्स लागेल आणि एज प्रूफ म्हणजेच तुमचं वय किती झाले याचा प्रूफ लागेल. आणि नंबर 4 आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट लागेल, म्हणजे तुम्ही अपंग आहात याचे सर्टिफिकेट लागेल आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागतील. तर ही कागदपत्रे लागतील तुम्हाला या योजनेसाठी. आणि अपंग निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी करायची ते सांगतो. पात्रतेनुसार व्यक्ती पूर्णतः भरलेले अर्ज ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, ब्लॉक कार्यालय आणि शहरी भागातील नगरपालिका, नगर परिषद यांना सादर करू शकतात. एक पडताळणी अधिकारी किंवा अधिकृत अधिकारी अंतर्गत पडताळणी टीम पात्रतेशी संबंधित तथ्यांच्या संदर्भात अर्जाची पडताळणी करते. पडताळणी अधिकारी कारणासह मंजुरी किंवा नाकारण्यासाठी आवश्यक शिफारस करतात. पडताळणी प्राधिकरणाच्या शिफारशीसह अर्जदाराच्या यादीवर ग्रामीण भागातील ग्रामसभा किंवा राज्य सरकारने शहरी भागात नियुक्त केलेल्या प्रभाग सभा, क्षेत्र सभा आणि त्यानंतर ग्रामपंचायती आणि नगरपालिकेमध्येची चर्चा केली जाते. ग्रामसभा, वार्ड सभा, ग्रामपंचायत, नगरपालिका यांनी कालमर्यादेचे पालन केले नाही तर पडताळणी अधिकारी थेट त्यांच्या शिफारशी ग्रामपंचायती, नगरपालिकेत सूचना देऊन मंजुरी प्राधिकरणाकडे सादर करतात. ग्रामसभा, प्रभाग समिती, क्षेत्रसभेने पडताळणी केलेले आणि शिफारशी केलेले अर्ज प्राप्त झाल्यानंतर मंजुरी अधिकारी संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिकेला एका प्रत सह मंजुरी आदेशाच्या स्वरूपात अर्जदारास मान्यता देतात. मंजुरी प्राधिकरण त्याच्या शिक्का खाली मंजुरी आदेश जारी केले जातात. आणि NSAP च्या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मंजूर झालेल्या प्रत्येक लाभार्थ्याला पेन्शन पासबुक जारी केले जाते. पासबुकमध्ये मंजुरी आदेशाचे तपशील, पेन्शनधारकांचे तपशील आणि वितरण तपशील असतात. ज्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्याची यादी ग्रामपंचायत, प्रभाग, नगरपालिका किंवा कार्यालय प्रदर्शित केली जाते आणि दर 3 महिन्याला अद्यतन केली जाते. पेन्शनची रक्कम थेट लाभार्थ्याच्या त्यांच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक खात्यात थेट लाभार्थी हस्तांतरण प्रक्रियेद्वारे DBT प्रक्रियेद्वारे केली जाते, म्हणजे त्याला त्यांच्या बँकेमध्ये पैसे पाठवले जातात. तर ही आहे योजनेची संपूर्ण माहिती. तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.